नमस्कार मित्रांनो, कसे आहात सगळे? बरे आहात ना? आज आपण बघूया ठरलं तर मग या मालिकेचा आजचा म्हणजेच 25 फेब्रुवारीचा एपिसोड. एपिसोडच्या सुरुवातीला आपल्याला दाखवतात की अर्जुन महिपतला धमकावत असतो कोर्टात. तो म्हणतो की तुम्ही जर आत्ता ह्या कोर्टात बोललात तर ते तुमच्यासाठी आणि तुमच्या मुलीसाठी फार फायदेमंद असणार आहे, अर्थात मृत. अर्जुन म्हणतो महिपत शिकरे हे रविराज किल्लेदार यांना ओळखत सुद्धा नव्हते, तरीसुद्धा त्यांनी तो अपघात का घडवून आणला? बोला महिपत शिकरे, बोला. अर्जुन म्हणतो ठीक आहे, तुम्ही काहीच बोलत नाही आहात तर मला पुढचा पुरावा सादर करावा लागेल. महिपत विचार करत असतो की हा कशाबद्दल बोलतोय. अर्जुन पण म्हणतो की मेलॉर्ड, मला एक पुढचा पुरावा सादर करण्याची परमिशन हवी आहे. सायली आणि चैतन्य एकमेकांकडे बघत असतात की आता पुढचा पुरावा नक्की काय असेल. अर्जुन चैतन्याला सांगतो मला कोणतेही फोटो एन्व्हलपमध्ये टाकून दे. चैतन्य म्हणतो काय बोलतोयस हे? ह्या फोटोचा नागराजच्या केसशी काहीच संबंध नाही आहे. अर्जुन म्हणतो जास्त बडबड करू नकोस, फक्त मला पटकन देते फोटोज. इकडे महिपतला वाटतं की हा पुरावा म्हणजे साक्षीचे आत्ता काढलेले अर्जुनने फोटो आहेत, म्हणून तो प्रचंड घाबरतो. महिपत म्हणतो हे साक्षीचेच फोटो आहेत, हे जर फोटो समोर आले तर माझी पोर परत जेलात जाईल. महिपत अचानक ओरडतो, तो अपघात मीच घडवून आणलाय, जज साहेब मीच घडवून आणलाय. अर्जुन जाम चिडतो. तो म्हणतो ह्या आधीसुद्धा कोर्टात हे तुम्ही सांगितलेत, पण तो अपघात कोणाच्या सांगण्यावरून घडवून आणला ते मला ऐकायचे. अर्जुन ते एन्व्हलप जज साहेबांकडे देणार तेवढ्यात प्रचंड जोरात किंचाळून महिपत म्हणतो ह्याने मला दिली होती सुपारी, हाच तो आणि नागराजकडे बोट दाखवतो. हा मला मालामाल करणार होता, मला म्हणाला माझ्या भावाला आणि त्याच्या फॅमिलीला संपून टाक. याच माणसाने रविराज किल्लेदार आणि त्याच्या फॅमिलीला मारण्याचा कट दिला होता मला. आता या अपघाताबद्दल डिटेलमध्ये सगळं कोर्टाला सांगा. महिपत सांगतो की रविराज किल्लेदारच्या पुतण्याचा वाढदिवस होता, बड्डे नंतर पार्टी होती, पार्टीनंतर डाव साधायचा असं नागराजने मला सांगितलं होतं. पण अपघात घडवण्यासाठी जो ट्रक मागवला होता तो आधीच बंद पडला होता आणि तो सांगतो की बाबूने त्याला फोन केला होता हे सांगायला की ट्रक बंद पडलाय. मग तो सांगतो की तो नागराजला ही गोष्ट कळवतो आणि नागराज लगेच रमेशकडून, म्हणजेच तो साईट मॅनेजर, त्याला धरून दुसरा ट्रक घेऊन येतो. महिपत पुढचा घडलेला सगळा प्रकार सांगतो. नागराजचा वकील भालेराव एकदम चिडतो आणि म्हणतो की हे काय चालवले, कोर्टाचा वेळ का वाया घालवताय? एकदा महिपत शिकरे यांनी सांगितलं की काहीच घडलेलं नाही आणि परत येऊन इथे साक्ष बदलतायत, हा कसला खेळ चालू आहे? आत्ता अर्जुन सुभेदार यांच्या दबावाखाली महिपत शिकरे यांनी ही कहाणी रचली आहे असं आपण म्हणू शकतो. त्याच्यामुळे ह्यांची साक्ष ग्राह्य न धरलेलीच बरी. महिपत म्हणतो भालेराव, मी जे काय बोलतोय ते 113% खरं आहे. भालेराव वकील म्हणतात की पण तुमचं जे वक्तव्य आहे त्याच्यावर विश्वास कसा आणि कोणी ठेवायचा? तुम्ही दरवेळेला विधानं तुमची बदलता आणि तुम्ही फक्त बोलून चालत नाही, प्रत्येक गोष्टीला पुरावा लागतो. अर्जुन म्हणतो तुम्हाला असं का वाटलं की माझ्याकडे पुरावे नाही आहेत? घाबरलात का? इकडे सचिन अस्मिताला तिच्या खोलीत घेऊन येतो. अस्मिता म्हणते आपण सगळी गोष्ट आता नव्याने सुरुवात करूया, मागचं सगळं विसरून जाऊया. पण तू जी चूक केलीस ती फारच मोठी होती आणि ती आयुष्यभर मला सलत राहील. सचिन म्हणतो मनात की आता काही दिवस तरी इकडेच राहावं लागेल, पण सॅमचा काय पत्ता आहे? ते जर कळलं असतं तर बरंच झालं असतं. मग अर्जुन कोर्टात सांगतो की हा मोठा पुरावा आहे. युअर ऑनर, हा महिपत शिकरे यांचा फोन आहे. तो जेव्हा त्यांना किडनॅप केलं होतं तेव्हापासून गायब होता. अर्जुन महिपतला म्हणतो तुम्ही एवढे मोठे बिल्डर आहात तरी तुमच्याकडे फोन नव्हता? महिपत म्हणतो तेव्हा काय मी फिरायला नव्हतो निघालो, मला काय माहिती होतं मला किडनॅप होणार आहे आणि ह्या नागराजने मला किडनॅप केलं होतं. अर्जुन म्हणतो या फोनमध्ये नागराज किल्लेदार आणि महिपत शिकरे यांच्या फोनचं एक रेकॉर्डिंग आहे, मला ही परमिशन हवी आहे की हे रेकॉर्डिंग मी कोर्टात जागावं. अर्जुन ती रेकॉर्डिंग प्ले करतो. महिपत त्या रेकॉर्डिंगमध्ये बोलत असतो की काय नागराज, आता तुमचा भाऊ मेला नाही त्याच्यात मी काय करू? पण मी प्रयत्न तर केला ना, त्याचा मोबदला तर मला द्या. नागराज म्हणतो अरे तो मेला नाही त्याचा उपयोग काय झाला? त्याची आणि त्याची एकूण एक फॅमिली जिवंत आहे. जोपर्यंत दादा मरत नाही तोपर्यंत मला काहीच मिळणार नाही. मला त्याची एकूण एक इस्टेट हवी आहे आणि एकूण एक पैसा हवा आहे. जोपर्यंत तो माझ्या घरात मिळत नाही तोपर्यंत मी काय देऊ शकणार नाही तुला पैसे. अरे मी आत्ता त्याच्याकडे आश्रितासारखा राहतोय, कळलं काय? आश्रितासारखा. त्याच्यामुळे जेव्हा माझा दादा मरेल ना तेव्हाच मला काय ते समाधान मिळेल. हे सगळं रेकॉर्डिंग प्ले करत असताना प्रतिमा आणि रविराज ह्यांना खूप आश्चर्य वाटत असतं आणि खूप रडायला देखील येत असतं, कारण त्यांना प्रचंड धक्का बसलेला असतो की स्वतःचा सख्खा भाऊ हे सगळं करू शकतो. मग अर्जुन महिपतचे कॉल रेकॉर्ड्स आणि ऑडिओ फाईल्स सगळे
जज साहेबांना सोपवतो. हे सगळं एक प्रकार घडून कोर्टात एकच खळबळ माजते. जज साहेब म्हणतात की पुरावे जे सादर केलेत ते पडताळून पाहण्यासाठी आम्हाला काही वेळ लागेल. त्याच्यामुळे कोर्ट आता एडजर्न होत आहे. इकडे आपल्याला दाखवतात की कल्पना एकदम अस्वस्थ झालेली असते. ती येरझाऱ्या घालत असते. ती म्हणते की हे अस्मिताचं वागणं मला अजिबात पटत नाही आहे. सचिनला त्याने ठेवून कसं घेतलं. पूर्णाजी म्हणते तू एवढी चिडचिड करू नकोस. अस्मिता आता काही लहान राहिलेली नाही आहे. ती एक हुशार आणि समंजस मुलगी आहे. लहानपणापासून स्वतःचे डिसिजन स्वतः घेणारी आहे. त्याच्यामुळे आता आपण काही करायचं नाही आहे. ती जे डिसिजन घेईल त्याच्या पाठीशी उभं राहायचं. कल्पना म्हणते अहो पण मला एक गोष्ट सांगा, ती चुकीचं जर घेत असेल डिसिजन तरीसुद्धा तिला पाठलाग करायचा आपण. पूर्णाजी म्हणते ते चुकीचं आहे किंवा बरोबर हे अस्मिता ठरवू दे. आता तिची डिलिव्हरीची तारीख जवळ आली आहे. त्याच्यामुळे आता असं काही घडू देऊ नको ज्याच्यामुळे तिला त्रास होईल. कल्पना म्हणते तिने डिवोर्स घेतला असता तर आपण तिच्या पाठीशी ठामपणे उभं राहिलो असतो. पण ती ते पण करत नाही. उलटं आता ह्यालाच घरी ठेवून घेतलं आहे आणि आता ह्याचं किती दिवस तोंड बघणार आहे मी. पूर्णाजी म्हणते अगं अशा असंख्य मुली आहेत ज्या हुशार आहेत, जॉब करत आहेत, तरीसुद्धा आपल्या नवऱ्याचं काही वाटेल ते वागणं सहन करत आहेत. का तर ह्याच्यात समाजाची चूक आहे, फक्त अस्मिताची चूक नाही आहे. आपणच मुलींना आधीपासून सांगतो की तडजोडी करायच्या, संसार मोडू द्यायचा नाही, नवरा कसंही वागेल तर त्याला देवासारखंच मानायचं. पण हे किती चुकीचं आहे. कल्पना म्हणते मग आपण कधी बोलायचं. पूर्णाजी म्हणते बाळ जन्माला आल्यानंतर. अस्मिता आणि सचिनच्या बद्दल जो काही निर्णय आहे तो बाळ जन्माला येऊ दे, त्याच्यानंतर आपण घेऊया. आता अस्मिताला गाफील ठेवूया आणि तिला बाळ जन्माला येईपर्यंत काही त्रास होता कामा नये ह्याची दक्षता घेऊया. इकडे अर्जुन कोर्टाला सांगतो की नागराज किल्लेदारच्या विरुद्ध खूप पुरावे आता आहेत आपल्याकडे. ह्याने स्वतःच्या माणसांवर जीवे मारण्याचा कटच नाही रचलाय, पण त्याने स्वतःच्या बायकोला देखील मारहाण केली आहे. जेव्हा त्याला कळलं की ॲक्सिडेंटबद्दल बायकोला काही गोष्टी कळायला लागल्यात तेव्हा त्याने तिला बेदम मारहाण केली. महिपत काही बोलू नये म्हणून त्याला किडनॅप केलं आणि इतकी वर्ष वारंवार स्वतःच्या भावाशी ह्या सगळ्या गोष्टींबद्दल खोटं बोलतोय. इतकंच नव्हे तर प्रतिमांची डेड बॉडीसुद्धा त्यांनी उभी केली खोटी. त्याच्यामुळे अशा राक्षसाला जास्तीत जास्त शिक्षा व्हावी. हो, आणि हा राक्षसच आहे. ह्याला समाजामध्ये काहीच जागा नाही. जज साहेब त्यांचं डिसिजन सांगतात. ते म्हणतात आज सादर केलेल्या साक्षी आणि सादर केलेल्या पुराव्यांमधून हे सिद्ध होत आहे की नागराज किल्लेदार सगळ्या गुन्ह्यांमध्ये दोषी ठरवले जात आहेत आणि महिपत शिकरे हे त्या गुन्ह्यात सामील होते. त्यासाठी त्यांना आजन्म कारावासाची शिक्षा सुनावण्यात येत आहे. कोर्टाचा हा निकाल ऐकून सगळ्यांना जरा हायसं वाटतं. अर्जुनला देखील फार दिवसाने श्वास मोकळा सोडल्यासारखा वाटतो. नंतर आपल्याला दाखवतात की अर्जुन आणि बाकी सगळे घरातले कोर्टाच्या बाहेर येतात आणि ते आनंद साजरा करत असतात. तेवढ्यात तिथे नागराज येतो आणि तो म्हणतो की तुला असं वाटत असेल अर्जुन की डाव इथेच संपलाय. नागराज म्हणतो मी वरच्या कोर्टात अपील करणार आहे आणि बघतोच मी कसा सुटून येतो ते. अर्जुन म्हणतो तू कुठे अपील करायची तिकडे कर, पण तुला आयुष्यभर जेलमध्ये ठेवायची जबाबदारी ही माझी आहे, समजलं. मित्रांनो, आजचा भाग इथेच संपला. पुढील भागात आपल्याला दाखवतात नागराज तन्वीला म्हणतो की महिपत आत गेलाच आहे माझ्यामुळे, पण आता तुलाही नाही सोडणार. तन्वी प्रचंड घाबरते हे ऐकून. नंतर आपल्याला दाखवतात की सगळे सुभेदार त्यांच्या घरात आनंद साजरा करत असतात. सचिन आणि अस्मिता देखील खाली येतात. प्रताप म्हणतो मी तुला घराबाहेर हकललेलं ना, तू इकडे आलाच कसा. अर्जुन पण म्हणतो तुला डॅडने घराबाहेर हकललेलं, तू तोंड उचकटून आलाच कसा इकडे. अस्मिता म्हणते अर्जुन तू त्याला काही बोलू नकोस, मी माझं लग्न न मोडण्याचं ठरवलंय. सचिन आणि मी आता एकत्र आलोय. नंतर सायली अर्जुनला म्हणते तुम्ही ते फोटो महिपतला धमकावण्यासाठी जे दाखवत होतात ते फोटो कसले होते आणि तो कशाने एवढा घाबरला अचानक की त्याने त्याचं स्टेटमेंटच बदललं. मित्रांनो, आपण भेटूया पुढच्या भागात. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉन नक्की दाबा, म्हणजे जेव्हा पण नवीन व्हिडिओ येईल तेव्हा तुम्हाला लगेच कळेल. बाय.